सफरचंद म्हटलं की आपल्याला काश्मीर आठवतं आणि मराठवाडा म्हटलं की आपल्याला टँकर आठवतात। मात्र ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नडमध्ये झालंय। याच दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये थेट सफरचंदांचं पीक फुललेलं आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हे हिरवीगार मळा आणि झाडं जी दिसत आहेत ही झाडं सफरचंदाची झाडं आहेत आणि ही सगळी सफरचंदाची बाग फुलवलेली आहे। कृषीभूषण डॉक्टर सीताराम जाधव यांनी त्यांचा हा सगळा बगीचा आहे, ज्या बगीच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सफरचंद सुद्धा लागतात। आता हा सीजन सफरचंदांचा संपून गेलेला आहे, मात्र झाडं अत्यंत हिरवीगार आणि डेरेदार असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। असा हा सुंदरसा बगीचा या दुष्काळग्रस्त भागामध्ये तयार केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः कृषीभूषण डॉक्टर सीताराम जाधव आहेत। सर, दुष्काळात सफरचंद। नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो। ही बाग साधारण 3-1 वर्षाची आहे। शेती तर माझी म्हणजे वडिलोपार्जित पण होती आणि मी शेती घेतली, शेती अगोदरपासून होती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पारंपरिक शेती काही दिवस केली आम्ही, पण त्याच्यामध्ये काही फायदा अजिबात नाही, सगळं नुकसान आहे। शेतकरी जे तोट्यात आहे, आत्महत्या जे करतात ते हे सगळं। मग याच्यातून शेतकऱ्यासाठी काय करता येईल नवीन, म्हणून मी हा विचार केला आणि शोध घेत गेलो। शोध घेता घेता मला ही HR99 म्हणून ही वाहन आहे आणि ही हिमाचल प्रदेशमध्ये एका डॉक्टर शर्मा म्हणून आहेत, त्यांनी शोध केला त्याचा। मग त्याचं आम्हाला कळालं, मग आम्ही ती रोपं तिथून मागवली आणि ती सगळं ऑर्गॅनिक बाग आहे। याला पहिल्या वर्षीपासूनच फळं आली, दुसऱ्या वर्षी पण फळं आली, तिसऱ्या वर्षी पण फळं आली, ह्या वर्षी पण फळं आली होती। आता सीझन संपलेला आहे। तर हे जे झाड आम्ही हिमाचल प्रदेशामधून जी माणसं बोलवली होती छाटणीसाठी, त्यांनी हे सांगितलं की आमच्याकडे एवढं झाड वाढायला कमीत कमी 10 ते 15 वर्ष लागतात आणि 3 वर्षाची तुमची ही झाडं एवढी मोठी झालेली आहेत। तर हे आता याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या वर्षी साधारण 5-1 किलो फळ येतात, दुसऱ्या वर्षी 10-15 किलो फळ येतात, तिसऱ्या वर्षी 20-25 किलो फळ येतात, 5व्या वर्षी साधारण 50-1 किलो फळ येतात त्याच्यामध्ये एका झाडाला आणि 10 वर्षाच्या पूर्ण मॅच्युअर झाडाला 1 क्विंटल फळ येईल। आता हे आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे। याच्यामध्ये म्हणजे केमिकल अजिबात नाही, फवारणी पण बाहेरची काहीच नाही केमिकलची। याच्यावर आम्ही ताक, नीम अर्क, दशपर्णी अर्क हे अशाच फवारण्या करतो आम्ही। आणि झाडावरती कीड रोग वगैरे काहीच नाही सध्या। प्रश्न एक असा आहे की तुमच्याकडे साधारण अशी किती झाडं आहेत? हे जी 3 वर्षाची झाडं आहे ते 1000 आहे आणि ते 2 वर्षाची झाडं आहे ते पण 1000 आहे। यावर्षी तुमच्याकडे सफरचंद किती किलो निघाले? ह्या वर्षी आमचं थोडंसं नियोजन चुकलं। ज्या माणसांना आम्ही बोलवलं होतं त्यांनी आम्हाला जेव्हा फ्लॉरिंग झाली, पूर्ण फ्लॉरिंग झाली होती, हे गुलाबी आणि पांढरं झालं होतं बाग, त्याने आम्हाला युरिया फवारायला सांगितलं। युरिया फवारल्यानंतर जवळपास सगळी फुलं गळून गेली आणि फक्त थोडी थोडी राहिली। त्याच्यामध्ये काही आम्ही खाण्यापुरती म्हणजे इथंच सगळे आमच्या माणसाला, मित्रांना खाण्यापुरती फळं आम्हाला मिळाली। आता पुढच्या वर्षी मात्र आम्ही नियोजनबद्ध पद्धतीनं करू। तर ह्या झाडाला 10-10, 15-15 किलो एक झाडाला तरी फळं यायला पाहिजे। म्हणजे एक साधारण 10,000 क्विंटल तुमच्याकडे फळं निघू शकतात। हो, म्हणजे किफायतशीर सगळा हा शेतीशीर आहे। याच्यामध्ये तोटा नाही। आता आपण ह्या वर्षीचा भाव जो आहे तो 200 रुपये किलो होता, नाही मिळाला 50 रुपये किलो जरी मिळालं नाही, एका झाडाला तुम्ही 25 किलो जर फळ येत असतील तरी परवडण्यासारखं आहे। बरं, याला खूप तशी आता ॲपल म्हणल्यानंतर आपल्याला अवघड वाटतं, पण हे खूप मजबूत झाड आहेत। म्हणजे आता ह्याच्या काठ्या जर पाहिल्या ना, याच्यावर माणूस चढला तर तुटणार नाही, मजबूत झाड आहे। रोगराई खूप कमी आहे आणि फवारण्या तर आम्ही करतच नाही। आम्ही सगळं सेंद्रियच खत आणि सगळं सेंद्रियच वापरतो। तर हे होते कृषीभूषण डॉक्टर सीताराम जाधव यांनी दुष्काळामध्ये सफरचंदाची बाग फुलवली आहे, जी सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुद्धा आदर्श आहे। कधी वेळ मिळाला तर कन्नड लाईव्ह ही बाग पाहायला विसरू नका। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।